शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंजेंटा या कंपनीच्या कवच या बुरशीनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याचे मोड ऑफ ॲक्शन असेल, तसेच ते कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना नियंत्रित करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण, अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळी आपल्या पिकात डावणी मिल्ड्यू, करपा, रस्ट किंवा फळकूज यासारख्या रोगांच्या समस्या येत असतील, तर त्यासाठी आपण जर का कॉन्टॅक्ट बुरशीनाशकाची फवारणी केली तर आपल्याला त्यावरती चांगले नियंत्रण हे मिळत असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कवच या बुरशीनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कवच या बुरशीनाशकाविषयी संपूर्ण माहिती ही मिळेल. शेतकरी मित्रांनो, सिंजेंटा या कंपनीच्या कवच या बुरशीनाशकात आपल्याला क्लोरोथॅलोनिल हे 75% WP म्हणजेच वेटेबल पावडर या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहावयास मिळते. शेतकरी मित्रांनो, हे एक नॉन सिस्टमिक ब्रॉड स्पेक्ट्रम कॉन्टॅक्ट बुरशीनाशक आहे व याची जर का आपण मोड ऑफ ॲक्शन बघितली तर क्लोरोथॅलोनिल हे बुरशींमधील विविध एन्झाईम आणि इतर चयापचय क्रियेवरती परिणाम करते. त्यामुळे बुरशींचे जे काही एन्झाईम सिंथेसिस आहे हे त्या ठिकाणी थांबत असते व पर्यायी बुरशी जी काय आहे ही मरण पावत असते. शेतकरी मित्रांनो, याच्यात आपल्याला मल्टीसाईट ॲक्शनसुद्धा पाहावयास मिळते, म्हणजे एका रोगावरती काम न करता अनेक बुरशींवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी देत असते. तसेच बुरशींचे जे काही बीजाणू आहे तर हे बीजाणू उगवण्यासाठी प्रतिबंध करते, त्यामुळे बुरशी ही मरण पावत असते. शेतकरी मित्रांनो, कवचची फवारणी केल्यावरती आपल्याला दीर्घकाळ नियंत्रण त्या ठिकाणी बुरशींवरती मिळत असते. तसेच याच्यात मल्टीसाईन ॲक्शन ही आपल्याला पाहावयास मिळते, म्हणजे आपल्याला विविध प्रकारचे जे काही बुरशीजन्य रोग आहे ते याच्यावरती चांगल्या पद्धतीने आपल्याला नियंत्रण त्या ठिकाणी मिळत असते. तसेच फवारणी केल्यावरती हे पिकावरती एक कव्हरिंग लेअर तयार करत असते व या कव्हरिंग लेअरमुळे आपल्याला दीर्घकाळ नियंत्रण बुरशींवरती त्या ठिकाणी मिळत असते. शेतकरी मित्रांनो, याचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो तर भुईमूग, बटाटा, द्राक्ष, मिरची, टमॅटो, कारली, काकडी, दोडका व विविध भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण याचा वापर करू शकतो. तसंच हे कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना आपल्याला नियंत्रण देत असते तर भुईमूग या पिकातील जो काही टिक्का व लीफ स्पॉट येत असतो तर त्याच्यावरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण देते. तसेच बटाटा या पिकात लवकर येणारा करपा व उशिरा येणारा करपा, तसेच द्राक्ष या पिकामध्ये अँथ्रॅकनोज व डाउनी मिल्ड्यू, तसेच मिरची या पिकातील फ्रूट रॉट म्हणजे फळकूज, टमॅटो या पिकातील करपा व फळकूज, तर अशा विविध बुरशीजन्य रोगांवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी कवच हे बुरशीनाशक देत असते. शेतकरी मित्रांनो, याचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो तर याचे प्रमाण आपण प्रति लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन त्या ठिकाणी फवारणी करू शकतो. तसेच आपल्याला जर का एकरी वापर करायचा झाला तर एकरी आपण 400 ग्रॅम 200 लिटर पाण्यासाठी घेऊन त्या ठिकाणी फवारणी करू शकतो. शेतकरी मित्रांनो, याची जर का आपण रेनफास्टनेस बघितली तर रेनफास्टनेस ही 2 तासांची आहे, म्हणजे फवारणी केल्यावरती 2 तासात जरी पाऊस आला तरी आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी कवच हे बुरशीनाशक देत असते. तसेच आपण याची फवारणी केल्यावरती हे पिकामध्ये आपल्याला 8 ते 10 दिवस हे चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी देत असते. त्याच्यामुळे आपल्याला बुरशींवरती जे काही नियंत्रण आहे हे चांगल्या पद्धतीने मिळत असते. शेतकरी मित्रांनो, याचे जर का फेमस कॉम्बिनेशन जर बघितलं तर स्कोर आणि कवच हे एक फेमस कॉम्बिनेशन आहे, जे आपल्याला विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण देते. तरी आपल्याला जर का वापर करायचा झाला तर जे की आंतरप्रवाही म्हणजेच सिस्टमिक बुरशीनाशक जे आहेत त्यांच्यासोबत कॉम्बिनेशन घेऊन आपण त्या ठिकाणी फवारणी करू शकतो. शेतकरी मित्रांनो, हे एक चांगले ब्रॉड स्पेक्ट्रम कॉन्टॅक्ट बुरशीनाशक आहे व याचा वापर आपण विविध बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी वापर करू शकतो. तरी कंपनी लेवलच्या सल्ल्यानुसार जर का आपण वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट हे मिळतील. शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंजेंटा या कंपनीच्या कवच या बुरशीनाशकाविषयी माहिती घेतली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा